प्रारंभी मी आज त्याला नमन करतो, त्याच्या हातांना वंदन करतो, त्याच्या हाताचं पूजन करतो. जो हात हे सगळं निर्माण करतो, जो हात रचनात्मक आहे, त्या हातांना मी वंदन करतो. धन्यवाद. आणि असा कामगार एकत्रित व्हावा, जगातल्या कामगारांनो एक व्हा. कारण आपण या कोरोनाच्या काळामध्ये बघतो आहोत, सगळ्यात जर उघड्यावर जर कोण पडला तर तो एक नंबरला म्हणजे कामगार. जो असंघटित कामगार आहे, पोटा पाण्यासाठी आपला संसार, आपलं बिराड घेऊन गावातून जो शहरात गेला, तो आज आपल्या गावाकडे निघालेला आहे. कुठलं वाहन नाही, लेकरू खांद्यावरती बसवलेलं आहे, बायकोच्या जवळ एक लेकरू दिलेलं आहे, छोटस पोटलं सोबत बांधलेलं आहे, आणि हजारो शेकडो किलोमीटर लोक गावाकडे निघालेले आहेत. अर्थात कुठलंही संकट येऊ, ते नैसर्गिक असेल, आसमानी असो, सुलतानी असो, यामध्ये भरल्या जाणारे तीन वर्ग, तीन घटक म्हणजे एक नंबर गरीब कामगार जो असतो तो कामगार, नंबर 2 शेतकरी, आणि नंबर 3 महिला. महिलांवरच्या अत्याचारामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली. म्हणजे पुरुष घरात थांबला तर महिला असुरक्षित आहे. स्वतःच्याच घरातल्या पुरुषापासून तिला धोका आहे. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. स्त्री बाहेरही धोक्यात आहे आणि घरातही धोक्यात आहे. आणि शेतकऱ्याची अवस्था तर आपण बोलू नये एवढी बिकट आणि वाईट आहे. तेव्हा एकत्रित राहणं ही जी गाणी रचलेली आहेत, या काळातला जो कामगार आहे तो संघटित होता. आता सध्याच्या काळातला कामगार हा संघटित नाहीये. सध्याच्या काळातला कामगार हा कुठेतरी टेम्पररी आहे, तो परमनंट तर फार कमी प्रमाणामध्ये आहे. तेव्हा अशा कामगारांसमोर अण्णाभाऊंना अपेक्षित असलेला जो कामगार आहे, जो आंदोलन करणारा कामगार आहे, ज्याच्या एका हाकेवरती संपूर्ण देश ठप्प होऊ शकतो, ही शक्ती असलेला कामगार आहे, तो आपल्यासाठी कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतातून.
लोकशाही क्रांतीच्या आपल्या एकप्रितासाठी शेतकरी अनकरित जनाला घेऊन या पाठी लोकशाही क्रांतीच्या आपल्या एकप्रितासाठी कोटी करी जामी ध्वजालाल धरली मेघा सम आता फळे धरून फुली पुढे चालला करी गरजला करुणी आपला पोलादी निर्धार दुमदुमली ललकार एकजुटीचा नेता झाला कामगार तयार उदाता शेतकरी तयार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार एकजूट जनतेची साधून जनराज्याची करुणी बांधणी एकजूट जनतेची साधून जनराज्याची करुण बांधणी पूर्ण लोकशाहीला हार नाव मगरसगार विनागुण असमान अंतिम वर्ग विहीन हिंद करू निर्माण हिंद करू निर्माण हिंद करू निर्माण बंड तोडले पाऊल पडले पुढे टाकले मागे नच घेणार दुमदुमली ललकार एकजुटीचा नेता झाला कामगार तयार उदाता शेतकरी तयार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार बदला या रे दुनिया सारी दुमदुमली ललकार धन्यवाद. थँक्यू. एकजूट जनतेची साधून जनराज्याची करून बांधणी पूर्ण लोकशाहीला आणून अर्थात पूर्ण लोकशाहीच्या हक्कासाठीचा जिथं अन्याय आहे जिथं अत्याचार आहे जिथं शोषण आहे शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं सगळ्यात मोठं भांडवल जर काय आहे तर ते म्हणजे श्रम आहे आणि श्रमाची चोरी होते. श्रमाची चोरी दिवसा ढवळ्या होते प्रत्येक वेळेला होते. ज्याच्या श्रमाच्या आधारावरती एवढं मोठं भांडवलदाराचं साम्राज्य उभं आहे त्या श्रमिकांचे आणि त्या शेतकऱ्यांचे काय हाल आहेत ते आपण बघतोय आहे. आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य आहे की आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं. एक पुढचं फार सुंदर गीत आहे. ते गीत आहे शाहीर लक्ष्मण केदार यांचं. त्यातले काही कडवे नभा सादर करणार आहे. डोळसपणे आपण जगाकडे बघितलं पाहिजे. संविधान ही आपली शक्ती आहे आणि म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकाचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. आपल्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे. सोशल मीडियावर आपण चर्चा करतो आणि अजूनही देवी देवतांचे बुवांचे मेसेज इकडे तिकडे फॉरवर्ड करतो. तेव्हा अशा जनतेसाठी अशा लोकांसाठी फार चांगल्या पद्धतीनं उपदेश असं म्हणू नये पण असा आग्रह धरलेला आहे. आम्ही कुठलाही उपदेश इथं करत नाहीये. फक्त आपला प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न म्हणजे आपल्या विचारांना अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे. तेव्हा नभा हे गीत सादर करते. आपण ते ऐका.
श्वासा नवसा मुळ ही बुद्धी मातीला मिळ, हे कसं तुला ना कळलं ग शेजारी सखेबाई. अर्थात आपल्या डोक्यातून स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही ज्या गोष्टी गेलेल्या नाहीयेत, ज्या कर्मकांडाने अंधश्रद्धांनी अनेक लोकांच्या बुद्धीमध्ये, आणि ते फक्त बुद्धीतच नाहीये, हा खेळखंडोबा फक्त एखाद्या व्यक्तीच्या डोक्याचा नसतो, तर त्या संपूर्ण कुटुंबाचा तो खेळखंडोबा होतो. तेव्हा आपण डोळसपणे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे आणि जगाकडे बघायला पाहिजे, असा संदेश देणारी शाहीर लक्ष्मण केदार यांची रचना होती. चळवळीतला एक महत्वाचा खंदा शाहीर म्हणजे शाहीर अमर शेख. अत्यंत धिप्पाड असा देह, तसाच आवाज, आणि त्याचे अनेक अनेक फार रोमांच अंगावरती उभा करतील असे किस्से आहेत, परंतु ते सांगण्यासाठी आपल्याकडे अवकाश नाहीये. त्यांचं एक सुंदर गीत आहे की लाल झेंडा, लाल झेंड्याचं महत्व, की हा झेंडा म्हणजे रक्त हिरवं भगवं नसतं, ते फक्त लाल असतं, हा संदेश देणारा आहे. आणि म्हणून क्रांतीचा हा रंग, क्रांतीचा झेंडा, या गीतातून आपल्या समोर शाहीर अमर शेखांची रचना आहे. ऐका. अरे उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा, उठाव झेंडा बंडाचा, अरे उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपल्या रक्ताचा, झेंडा आपल्या रक्ताचा, कामगार स्वातंत्र्याचा, कामगार स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, हा लाल 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 झेंडा क्रांतीचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा, पिऊ पिऊ मी रक्त आपुले, पिऊ पिऊ रे रक्त आपुले, फार माजली भांडवलशाही, भारतातले भांडवलशाही, उकडून द्या तिला एकदम, उकडून द्या तिला एकदम, सुरू करा मोहीम आपुली. सुरू करा मोहीम आपुली. उठा उठा, अरे उठाव झेंडा बंडाचा, उठाव झेंडा बंडाचा, उठाव झेंडा बंडाचा, उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपल्या रक्ताचा, झेंडा आपल्या रक्ताचा, कामगार स्वातंत्र्याचा, कामगार स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा. लाल 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 झेंडा क्रांतीचा. पाठीवरती बोट बांधुनी, पाठीवरती बोट बांधुनी, पाठीवरती बोट बांधुनी, पाठीवरती बोट बांधुनी, कित्येक फिरती कामासाठी, कित्येक फिरती कामासाठी, पाठीवरती बोट बांधुनी, पाठीवरती बोट बांधुनी, कित्येक फिरती कामासाठी, कित्येक फिरती कामासाठी, पोरे बेकारांची भरती, पोरे बेकारांची भरती, मरोत भांडवलदार हे म्हणती. म्हणून भांडवलदार हे म्हणती. उठा उठा, उठाव झेंडा बंडाचा, उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपल्या रक्ताचा, झेंडा आपल्या रक्ताचा, कामगार स्वातंत्र्याचा, कामगार स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा, लाल 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 झेंडा क्रांतीचा. आता मागे हटणे नाही, सहनाच्या बाता नाही, हे दुसरे करली नीती, आपली एकी अंतिम शक्ती. उठा उठा, अरे उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपल्या रक्ताचा, कामगार स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा, महिलांच्या स्वातंत्र्याचा,
आता आपले फार माजली भांडवलशाही, उखडून द्याया तिला एकदम सुरू करा मोहीम आपली. आणि ही मोहीम म्हणजे जनसामान्यांच्या कल्याणाची आहे. त्यानंतरचं पुढचं गीत आम्ही सादर करतोय कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं. अनेक शिबिरातून ते हे गीत म्हणायचे, संत गाडगे बाबांची ते चालीत म्हणायचे, परंतु या चालीला थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर करतोय. जे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून जी कॅसेट बनवली होती मागच्या 10 वर्षांपूर्वी कदाचित, उठाव झेंडा बंडाचा, या कॅसेटमध्ये जे गीत आता आम्ही सादर केलं हे गाणं होतं. आणि जे पुढचं गीत आहे गोविंद पानसरे यांचं, ते सुद्धा आम्ही सादर केलं होतं. आपण ऐकूया. आम्ही कोण 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 नका लावू गुण गुण नका लावू गुण गुण नका लावू गुण नका लावू थोरकाशीची पंढरी थोरकाशीची पंढरी आम्ही तिथे वार करी आम्ही तिथे वार करी आम्ही तिथे वार करी आम्ही तिथे वार करी पाच फुले आमचे संत पाच फुले आमचे संत पाच फुले आमचे संत पाच फुले आमचे संत नाना पाटील आमचे संत नाना पाटील आमचे संत भगतसिंग आमचे संत भगतसिंग आमचे संत साम्यवादी आमचा पंथ साम्यवादी आमचा पंथ साम्यवादी आमचा पंथ साम्यवादी आमचा रक्तान पिकवितो शेती रक्तान पिकवितो शेती रक्तान पिकवितो शेती रक्तान पिकवितो शेती अन्नदाता तो कामकाजी अन्नदाता तो कामकाजी अन्नदाता तो गौपाशी अन्नदाता तो गौपाशी निर्मितो मधुर संपत्ती निर्मितो मधुर संपत्ती निर्मितो मधुर संपत्ती निर्मितो मधुर संपत्ती उपाशीच पोर त्याची का उपाशी पोर त्याची उपाशीच पोर त्याची काउपाशी पोर त्याची
धन्यवाद. आम्ही कोण, आमचा परिचय काय? कॉम्रेड गोविंद पानसरे फार सुंदर पद्धतीने सांगायचे की लोक असं म्हणतात की तुम्ही खूप चांगले, पण तुम्ही ते कम्युनिस्ट असल्याचा फक्त थोडीशी अडचण आहे. मग ते म्हणायचे की माझ्यातलं जे काही चांगलं आहे ते कदाचित मी कम्युनिस्ट आहे म्हणूनच चांगलं आहे. तेव्हा त्यांनी फार सुंदर पद्धतीनं ज्या शंका आहेत, माझ्यातल्या कम्युनिस्ट काढला तर माझ्यात काही शिल्लक राहणार नाही. माझ्या अनेक पोस्टवर कॉम्रेड वगैरे असा उल्लेख येतो. माझ्या भाऊजींनी काल फोन करून विचारले कॉम्रेड काय असतं. त्यांना सांगितलं की कॉम्रेड म्हणजे सच्चा मित्र, त्याचा अर्थ असा होतो. तेव्हा अशा पद्धतीची एक ही रचना. आज जागतिक कामगार दिन आहे आणि जाणीवपूर्वक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र पेजनं आम्हाला खास इथे निमंत्रित केलेलं आहे की कामगार, शेतकरी, महिला यांच्या संदर्भातली ही गाणी, चळवळीची गाणी, क्रांतीची गाणी इथं सादर करावी. पुढचं गाणं आहे, फक्त एक काही सेकंदाचा मी इथं अवकाश घेतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सध्या सगळे घरात आहोत, पण बऱ्याच जणांना ही गाणी माहीत आहेत. आपण एरवी कार्यक्रमात ही गाणी सोबत गात असतो, पण आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळे घरी जरी असलो तरी तुम्ही पण आमच्या सोबत ही गाणी घरी बसून गुणगुणत असाल आणि गुणगुणायला पाहिजेत. आजच्या या कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तर आपण ही चांगली संधी आहे की सगळेजण आपण एकत्र मिळून आपापल्या घरी बसून का होईना पण ही गाणी म्हणतोय आणि एकमेकांना साथ देऊन म्हणतोय आणि खऱ्या अर्थाने समूह गान म्हणतोय आणि आपण कंटिन्यू करूया. लॉकडाऊन आहे तर तुम्ही घरीच आहात आणि पेपरमध्ये फार गमतीदार गोष्टी ऐकायला येतात की लोकांना वैफल्यामुळं किंवा मानसिक दबावामुळे लोक वेड्यासारखं करतायत, महिलांना, लेकरांना त्रास देत आहेत. तेव्हा असं होऊ नये. आपल्या आजूबाजूलाही आपल्या कुटुंबात याची काळजी घेऊ. कुटुंबासोबत जर थांबणं असेल तर ती शिक्षा असल्यापेक्षा मला वाटतं आपण आपल्या कुटुंबियांना अधिक जवळून ओळखण्याचा, अधिक जास्त ओळखण्याचा या निमित्तानं प्रयत्न करावा. तेव्हा जे काही नियम असतील, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नाही आहे, फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते आवश्यक आहे, ते आपण इथं करूया. सोशल डिस्टन्सिंग नाही, फिजिकल डिस्टन्सिंग आहे. ती शारीरिक अंतर ठेवा, सामाजिक अंतर आणि दरी पडू नये. जे आजारी असतील तर त्यांची घृणा केल्यापेक्षा जे आजारी आहेत त्यांची शुश्रूषा करणं ही गोष्ट आवश्यक आहे. अशी आपत्तीचे, संकटाचे अनेक काळ असतात. त्या काळामध्ये आपल्यातलं माणूस पण या निमित्तानं दिसत असतं. पुढचं गाणं घेऊया वामनदादा कर्डक यांचं. सध्या वर्तमानपत्रात कोणाकोणाचे किती किती कर्ज माफ केले तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतं तर त्याची पेपरात जाहिरात दिल्या जाते आणि ते गावाच्या वेशीच्या भिंतीवरती लावल्या जातं ना. आता आपण हे जे गाणं आहे वामनदादांचं, हे गाणं शेतकऱ्यांसाठी लिहिलेलं गाणं आहे त्यांनी, वामनदादांनी, की जो 24 तास कष्ट करतो, उपसतो, ज्याला कुठली सुट्टी नसते, लॉकडाऊनच्या काळात सुद्धा जो शेतावरती आहे असा शेतकरी आहे. बरोबर आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळे घरात बसलो, पण गावाकडे काय सुरू आहे सध्या? शेतातली कामं सुरू आहे, दिवस रात्र सुरू आहे, एरवीपेक्षा जास्त प्रमाणात सुरू आहे. आणि परत ते कामं सुरू आहे आणि शेतातल्या मालाला सध्या भाव पण नाहीये, दुपटीनं भाव खाली आलेले आहेत. अनेक ठिकाणी तर तो माल आडतीपर्यंत बाजारापर्यंत गेलेलाच नाही अशी अवस्था आहे. तेव्हा प्रश्न आहे हा. आणि बघा, शेतकऱ्यांची मुलं मात्र नैराश्याच्या कविता लिहितात आणि वामनदादा कर्डक बाबासाहेबांच्या विचारातून तयार झालेला कवी आहे. ते शेतकऱ्याचा प्रश्न कशा पद्धतीनं, किती आवेगानं आणि आवेशानं आणि किती ताकदीनं मांडतात ती गोष्ट आपण इथं ऐकूया. अहो सांगा आम्हाला बिर्ला पाटा टाटा कुठं हाय हो. काळ बदलला ना. मला वाटतं गाणं लिहून ना 30-40 वर्ष झाली असतील. जर वामनदादांनी हे गाणं लिहिलं असतं तर काय लिहिलं असतं? काय लिहिलं असतं? अहो सांगा आम्हाला अदानी अंबानी मित्तल कुठं हाय हो. अजून काय म्हणलं असतं? म्हणजे परवाचा पेपर वाचून तर वामनदादांनी काय लिहिलं असतं? रामदेव बाबा चोस्की माल्ल्या नीरव कुठं हाय हो. प्रश्न आपल्याला जो पडतो तो प्रश्न,
68,000 कोटी माफ केलेले कुठं हाय हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा आम्हाला बिर्ला पाठा टाटा कुठं हाय हो, सांगा आम्हाला बिर्ला पाठा टाटा कुठं हाय हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, साठा आमचा वाटा कुठं आहे हो. खांब शेतात आमचा गळ, थोर ऐकच घेऊन फळ. खांब शेतात आमचा गळ, चोर ऐकच घेऊन फळ. धन चोरांचा हा पळण्याचा पाटा कुठं हाय हो, धन चोरांचा हा पळण्याचा पाटा कुठं हाय हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. न्याय वेशीला टांगला सदा, सदा हो सदा, माल तुमचा की आमचा वदा. सदा हो सदा, न्याय वेशीला टांगला सदा, माल तुमचा की आमचा वदा. न्याय वेशीला टांगला सदा, माल तुमचा की आमचा वदा. करा निवाडा अनाचा राजू पाटा कुठं हाय हो, करा निवाडा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. वामनदादा म्हणतात आमचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे, हे सगळं कुठं साठवलेलं आहे. शोधा सारे साठे चला, चला हो चला, आज पाडा वाटे चला. चला हो चला, शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. वामन दादा आमचा बुगरी काटा कुठं हाय हो, वामनदादा आमचा बुगरी काटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा आम्हाला अदानी अंबानी विठ्ठल कुठं हाय हो, रामदेव बाबा ज्योती माल्या नीरव कुठं हाय हो, 68,000 कोटी माफ केलेले कुठं हाय हो, आणि संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, संघटनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. तेव्हा अशी अवस्था अशी आहे, कुणाची काय अवस्था आहे आणि कुणाची काय परिस्थिती आहे ते या निमित्तानं म्हणजे वामनदादांचं गाणं हे शेतकऱ्यांच्या समस्यांवरती, जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो शेतकऱ्याचा आसूड लिहिला होता तसा शेतकऱ्याच्या हातात आसूड देणारं हे गाणं आहे असं मला वाटतं. आणि पुढचं गाणं संयुक्त महाराष्ट्राचा हा एक जो मोठा लढा आपण जिंकला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. ज्यांनी ज्यांनी इथं कार्य केलं त्यांचा विजय होतो. रामप्रसाद बिस्मिल असं म्हणतात, शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. आज आपण त्यांच्याच नावाचा उल्लेख करतो ज्यांनी या समाजासाठी, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी रंजल्या गांजल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. जर आपल्या मनातलं जर शुद्धता असेल, आपलं मन जर पवित्र असेल तर आपण कुठल्याही अडचणीवरती कुठल्याही काळामध्ये सहज निभावून नेऊ शकतो. आणि मला वाटतं हा जो काळ आहे, कोरोनाचा काळ, लॉकडाऊनचा काळ, अनेकांना क्वारंटाईन व्हावं लागला असा काळ आहे. पुढे काय होईल माहित नाही, परंतु आपलं मन शुद्ध ठेवा. या सगळ्या खडतर प्रवासावरती आपण नक्कीच विजय मिळवू. जे जे भलं काम करतायत, राजकारणातले असतील, प्रशासनातले असतील, डॉक्टर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, वर्तमानपत्रातील लोक आहेत, बँकेतले कर्मचारी आहेत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्या सगळ्यांना या गाण्याच्या माध्यमातून आपण सॅल्यूट करूया, त्यांना धन्यवाद देऊया.
आणि त्यांचा हा जो शुद्ध मनाचा शुद्ध भावनेचा प्रयत्न आहे आपण त्याला विनम्रपणे स्वीकारूया, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करूया. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काठ कुठं वाटपती भोसती केला. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काठ कुठं वाटपती भोसती केला. रगत निघल गरिबी हसल शाबास रथाची, रगत निघल गरिबी हसल शाबास रथाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. जो वेळ तसे आयुष्याची मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावरी गाव विखारी. जो वेळ तसे आयुष्याची मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावरी गाव विखारी. गळ्यामध्ये पडन त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडन त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा विघ्नाची. धन्यवाद. त्यातले अनेक गाणे तुम्ही बऱ्याचदा ऐकले असणार आहे. आता जे पुढचं गीत या ठिकाणी सादर करतो हे माझंच गाणं आहे. गाणं आणि कविता यातला फरक मला अजूनपर्यंत नाही कळत, परंतु जे असं वाद्यवृंदासह सादर केलं जातं त्याला गाणं म्हणावं, पण एवढं सोपी गोष्ट नाही गाणं. रात वैऱ्यांची आहे जागते रहो, सगळं ऑल इज वेल नाही, सगळं अलबेल नाहीये. गोष्ट अवघड आहे. आणि आपण जर शिकलेले आहोत, आपण जर सज्ञान आहोत, आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या कर्तव्यासाठीही, आपल्या जबाबदारीसाठीही आपण जागरूक असलं पाहिजे एक नागरिक म्हणून. पुढचं एक जे गीत आहे या गाण्यालाही मला 17 ते 18 वर्ष झाले असतील, तेव्हापासूनच हे गाणं मी अनेक कार्यक्रमातून गात आलेलो आहे. आज खास फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी हे मी सादर करतोय आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतोय CPI महाराष्ट्र की आपण आम्हाला ही संधी दिली आपल्या पेजवरून जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याची. धन्यवाद. उठ गड्या मर्दा दादा आपली, उठ गड्या मर्दा दादा आपली, रात ही सरणार नाही. असंच राहिलो डोळं मिटून तर तांबड्याच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याच फुटणार नाही. असंच राहिलो डोळं मिटून तर तांबड्याच फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याच फुटणार नाही. नामदेवाचा सुईदोरा घेऊन आभाळ घेऊ शिवून, चीर 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 चीर. चोखा आपला मातीत गेला भगवत गाला भिवून, चीर चीर
हाकला कुळवाडीचा सरदार. धीर 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 18 पगड एक जाहले सोडून आले घरदार. धीर 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 कष्ट करीते गडी रांगडे चंड टोकुनी मैदानी. धीर 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 स्वराज्याचे स्वप्न पाहिले सह्याद्रीच्या वाघानी. धीर 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 तुझ्यान माझ्या ध्यानी मनीते तुझ्याने माझ्या ध्यानी मनीते स्वप्न राहू दे काही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. स्वातंत्र्याची पहाट होता आनंद झाला गगनात. धीर 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 माय माऊली हरकून गेली रांगोळी केली अंगणात. धीर 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 पण धीर स्वातंत्र्याची राख रांगोळी आमच्या डोळ्यात एकत. धीर 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 संसाराच्या होळ्या पेटवून लुटारून बसले शेकत. धीर 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 रानोमाळी झळा सोसती रानोमाळी झळा सोसती होती जीवाची लाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. ज्योतिबांचा आसूड घेऊन उभा ठाक आता राणात. धीर 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 शिवबांचा शाहूचा भीमाचा विचार घेऊन ध्यानात. धीर 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 चित्ती असू दे घराघरातून सुखी समासिनी नांदण. धीर 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 गावागावाला मना मनाला एकीमधून बांधण. धीर 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 क्रांती होऊ दे समृद्धीची क्रांती होऊ दे समृद्धीची दिशा दिशाला नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. उठगड्या मरता दादा आपली उठगड्या मरता दादा आपली रातही सरणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. असंच राहिलं डोळं मिटून तर तांबड्याचं फुटणार नाही. धन्यवाद. शेवटचे एक 10 मिनिट बाकी आहे. अजून काही बरेच गाणे आम्हाला इथे घ्यायचे होते, परंतु वेळेची मर्यादा आहे. खरं तर बऱ्याच जणांना वाटत असेल की हे गाणं घ्यावं ते गाणं घ्यावं, पण वेळेच्या अभावी आम्ही काही मोजकी गाणी इथे काढलेली आहेत. त्याच्यामुळे पुन्हा कधी एकदा संधी आली, पुन्हा कधी एकदा योग आला तर मग आपण सगळ्यांच्या आवडीची गाणी घेऊया. तोपर्यंत ह्या लिस्ट मधली गाणी आपण ऐकू. मी काढतो. एक 2 मिनिटांसाठी फक्त. जरा असं. आणि शहीद दना गवाणकरांचं ते गाणं आहे. ज्या 3 शहीदांनी संबंध महाराष्ट्रभर उपेक्षितांचा शोषितांचा जो लढा आहे तो नेलेला आहे, ज्यामध्ये कॉम्रेड नाभू साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड दना गवाणकर. दना गवाणकरांची इतिहासाला प्रणाम करणारी, कारण संपूर्ण इतिहासामध्ये सातत्यानं स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी जी परंपरा आहे, ज्यापासून बुद्धापासून सुरू झालेली ही परंपरा संत कबीर, तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब
संभाजीराजे, आणि ती परंपरा अगदी स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत. तेव्हा त्या परंपरेला या ठिकाणी हे अभिवादन एका सुंदर महाराष्ट्र गीतातून. शौर्याची तव परंपरा महाराष्ट्रा वळती बघ जरा. शौर्याची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. त्यागाची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. त्यागाची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. शिवबाच्या कीर्तीचे झडती चौघडे. शिवबाच्या कीर्तीची झडती चौकडे. शिवबाच्या कीर्तीचे झडती चौघडे. शिवबाच्या कीर्तीची झडती चौकडे. गड किल्ले अजूनही गाते पवाडे. दरेकोरे वीर कथा सांगे पठारा. तरी कोरे वीर कथा सांगे पठारा. महाराष्ट्रावरून बघ जरा. शौर्याची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. त्यागाची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. लाखोनी देशास्तव अर्पियले प्राण. लाखोनी देशास्तव अर्पियले प्राण. कार्तिकोयनानी कृष्णा त्यांचे कीर्तिगान. कार्तिकोयनानी कृष्ण त्यांचे कीर्तिगान. कार्तिकोयनानी कृष्णा त्यांचे कीर्तिगान. सैन्याने अभिमानाने फुलवी पिसारा. सैन्याने अभिमानाने फुलवी पिसारा. महाराष्ट्रावरून बघ जरा. तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. त्यागाची तव परंपरा महाराष्ट्रावरून बघ जरा. महाराष्ट्रावरून बघ जरा. महाराष्ट्रावरून बघ जरा. थँक्यू. धन्यवाद. आणि शेवटचं गाणं जे अत्यंत लोकप्रिय आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, ते गीत आम्ही सादर करून संपवणार आहोत. पुन्हा एकदा भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आज फार मान्यवर लोकांमध्ये आमचा नंबर लावला. म्हणजे सकाळी कॉम्रेड अमरजीत कौर यांचं लाईव्ह झालेलं आहे, दुपारी कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांबो सरांचं लाईव्ह झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर निकम हे या फेसबुक पेजवरून लाईव्ह होते. आणि आज 8 वाजता आम्ही अर्ध्या तासासाठीच आम्ही इथं लाईव्ह असणार होतो, परंतु 1 तासभर आपण सर्वजण आम्हाला ऐकत आहात. आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि शेवटचं गीत आपल्यासाठी आम्ही सादर करतो आहोत. वाद्याचा आवाज ठीक आहे. जय जय महा